सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे रसिको, भारतातील संगीताच्या वैविध्यपूर्ण परंपरेला आपल्या महाराष्ट्राने लोकसंगीत आणि सुगम संगीतात मुख्यत्वे करून भक्ती संगीत आणि नाट्य संगीताचा अनोखा बाज देऊन एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. हे महाराष्ट्राचं फार मौल्यवान योगदान खरंच. पण महाराष्ट्राच्या या वैभवशाली परंपरेत अत्यंत प्रामाणिक आणि निखालस सर्जनशील भर घातली ती आनंद भाटे यांच्यासारख्या कलाकारांनी. शुद्ध शास्त्रीय गायनात खयाल गायकी, उपशास्त्रीय गायनात ठुमरी आणि यासोबतच भक्ती संगीत तसंच नाट्य संगीताच्या प्रांतातलं त्यांचं योगदान असंच महत्त्वाचं आहे. मुळात इलेक्ट्रॉनिक्स या विषयात BE आणि कम्प्युटर सायन्स या विषयात MTech अशी शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केल्यानंतर आनंद भाटे यांनी 17 वर्ष IT क्षेत्रात काम केलं. त्यानंतर मात्र पूर्णवेळ संगीत हे त्यांनी आपलं आयुष्यातलं आनंद निधान असं ठरवलं. मग पुढचा प्रवास अर्थातच सोपा होता. एका मागोमाग एक यशाच्या पायऱ्या चढत जाणार. सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे, तानसेन समारोह ग्वाल्हेर, लॉस एंजेलिस, शिकागो इथे भरलेल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या कन्व्हेन्शनमध्ये, तसंच UK मध्ये युरोपियन मराठी संमेलनात आणि भारतात आणि देश विदेशात संपन्न झालेल्या असंख्य संगीत मैफिलींमध्ये त्यांचा खास सहभाग होता. आजपर्यंत असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरवलं गेलं आहे. त्यात अत्यंत गौरवाचा असा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा बालगंधर्व या चित्रपटासाठीचा पुरस्कारही त्यांना मिळाला. लहानपणी मिळालेली आनंद गंधर्व ही उपाधी पुढच्या यशदायी आणि आनंददायी सांगीतिक प्रवासाची नांदी ठरली. ती अशी: आनंद भाटे आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी उदंड उदंड शुभेच्छा.
पिया 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 बिन पिया पिया बिन पिया बिन कैसे पिया बिन पिया पिया बिन पिया बिन पिया बिन कैसे पिया बिन पिया बिन पिया बिन कैसे पिया बिन कैसे तारोगे पिया
हरि वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. तसंच तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्याशी. आनंदजी, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तुमचं स्वागत आहे, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. तसंच तुमच्या साथीदारांचंही स्वागत करूया आणि त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देतो.
तबला साथ करतायत भरत कामत, तालवाद्य किंवा ऑक्टोपॅड साथ मंदार गोगटे, गायन साथ आशिष रानडे, सिंथेसायझर वादक झंकार कानडे आणि संवादिनी साथ सुयोग कुंडलकर. आनंदजी, आज आपण गप्पा मारणार आहोत, पण आजची आपली संकल्पना वेगळी आहे. ती म्हणजे शास्त्रीय संगीतातला एखादा राग आणि त्या रागाची विविध रूपं अशी आपली संकल्पना आहे. बरोबर. तत्पूर्वी मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ता तुम्ही जी बंदिश सादर केलीत ती यमनमधली होती की यमन कल्याणमधली होती? या दोन रागांमध्ये काही फरक आहे? अगदी छोटासा फरक आहे. हां. मी पहिली जी बंदिश सादर केली जपतालातली ती यमन कल्याणमधली होती. अच्छा. द्रुतबंदिश यमनमधली होती. म्हणजे मी थोडंसं बोलण्यापेक्षा पटकन गाऊन दाखवतो. जरूर. म्हणजे रे ग म प, यमनमध्ये हा तीव्र मध्यम येतो. अच्छा. प म रे ग रे नि रे सा. यमन कल्याणमध्ये हे तर येतच, पण त्याच्या बरोबरीने शुद्ध मध्यमाचा वापर केलेला असतो. अच्छा. प म ग म ग रे नि रे ग म प ग म नि द प म रे ग प म ग रे ग म ग रे ग रे सा. तर हा जो शुद्ध मध्यम आहे तर तो कशा रीतीने खुलवतो आपण, किती सौंदर्यपूर्ण रीतीने खुलवतो त्याच्यावर यमन कल्याण जास्त खुलतो. अच्छा. अर्थात म्हणजे तेवढं प्रभुत्व पाहिजे यमन रागावर आणि त्या शुद्ध मध्यमावर सुद्धा प्रभुत्व पाहिजे. तो लावायचा कसा, त्याचा अंदाज कसा. मैत्र से हे शब्द सुरांचे. असं म्हणतात की शास्त्रीय संगीत हे कोणेकेकाळी अगदी मर्यादित रसिकांपुरतंच होतं म्हणजे, परंतु नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत हे घरोघरी पोचलं. म्हणजे याला सुद्धा आता 100-125 वर्ष झाली असेल मला वाटतं, बालगंधर्वांचा तो काळ. तर संगीत रंगभूमीवर यमन रागाचा वापर कसा कसा झाला असं काही त्याविषयी सांगता येईल का थोडंसं? नाही, सगळ्याच जे संगीतकार होते त्यांनी यमन राग हा वापरलेलाच आहे. आजी लागे हृदय हुर हुर ते एक गाणं आता कदाचित तुला ते सिमिलर आहे. त्याच्यानंतर जवळजवळ प्रत्येक नाटकामध्ये यमन रागाचा वापर केलेलाच आहे. आणि भास्करबुवा बखले यांनी स्वयंवर नाटकामध्ये यमनच्या बंदिशींवर सुद्धा गाणी केलेली आहेत. गोविंदराव टेंबे असतील, अगदी अण्णासाहेब किर्लोस्करांच्या पासून सगळे संगीतकार, पुढे मास्टर कृष्णराव, सगळ्या संगीतकारांनी यमनचा वापर खूप चांगला केलेला आहे. आणि आत्ता जसं तू म्हणलास की संगीत रंगभूमीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत लोकांच्यापर्यंत पोचायला खूप मदत झाली. म्हणजे एखादी बंदिश ऐकली आणि ते नाथ हा माझ्यासारखं वाटतंय म्हणजे तो यमन राग आहे, अशी ती यमनची ओळख, म्हणजे गाण्यावरून रागाची ओळख निर्माण व्हायला लागली. त्यामुळे लोक शास्त्रीय संगीताकडे सुद्धा वळले नाट्यसंगीताच्या नंतर. बरोबर. आता तुम्ही उल्लेख केलाच आहे नाथा माझा मोहिकला, आणि गंधर्वांची गायकी तुम्ही सही पेश करता, तर थोडीशी झलक ऐकवा ना. नाथा माझा मोहिकला. नक्की. नाथ हा माझा मोहिकला, नाथ हा माझा मोहिकला, नाथ हा माझा मोहिकला, शिशुपाला भारी झाला, वीररूपी शिशु समानिला, नाथ हा माझा मोहिकला.
क्या बात आहे. आनंददादा, असं काही सांगता येईल का की हे झालं शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीतावर आधारित, म्हणजे यमनची ही रूपं झाली,
परंतु सुगम संगीतामध्ये यमनचा वापर कसा झाला किंवा लोकसंगीतामध्ये ज्याला आपण म्हणतो तिथे कसा काय वापर झाला असेल अशी काही उदाहरणं देता येतील? यमन हा इतका एक वर्साटाईल राग आहे की तो सगळ्या गायन प्रकारांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि सुगम संगीत तर आहेच, पण एक गमतीची गोष्ट म्हणजे अगदी रोजची आपली गणपतीची आरती ती जी लता दिदींनी म्हणलेली आहे, हृदयनाथजींचं संगीत आहे, तर ती सुद्धा यमनमध्ये आहे. हिंदी चित्रपटांच्या मध्ये गाणी म्हणजे आता पटकन मला आता आठवते म्हणजे रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं जबदीप जलयाना, त्याच्यानंतर बाबूजींनी म्हणजे सुधीर फडकेंनी यमनचा वापर खूप चांगला केला आहे. ज्या गाण्यांनी बाबूजींचं युग चालू झालं असं म्हणतात ते तोच चंद्रमा नभाता, तर मध्यमाचा षड्ज धरून तो यमन कल्याण आहे. अच्छा. तर त्यांनी तशा प्रकारे तो वापर केला गेलेला त्यांनी केलेला आहे. खूप खूप एक्झाम्पल्स सांगता येतील. होय. मग मी तर म्हणतो आता सगळी दाखवणं अशक्य आहे जेवढी असेल तेवढी, पण ही सगळी आणि आशिष मिळून छोटी झलक या आता मी जे म्हणलं त्याची सादर करतो. जरूर जरूर जरूर. आपण आरतीपासून सुरुवात करूया. हो नक्की. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची, हो वार्ता विघ्नांची, पुरवी प्रेम कृपा जयांची, सर्वांगी सुंदर टी सिंदुराची, हो टी सिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मन कामना पूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. रत्न कथित फरा तुझ गौरी कुमरा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋण झुणती नुपुरे, ऋण झुणती नुपुरे, चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दासरामाचा वट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना, जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती. जब दीप जले आना, जब शाम ढले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार न बिसराना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना.
पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा। मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा। मेरी प्रीत का काजल तुम अपने नैनों में मले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। जहाँ पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम, जहाँ पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम। नदियाँ के किनारे आज उसी अमवा के तले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार ना बिसराना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना। तोच चंद्रमान भात, तीच चैत्रयामिनी। तोच चंद्रमान भात, तीच चैत्रयामिनी। एकांती मज समीप, तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी। तोच चंद्रमान भात। तशीच धुंदतेच चांदणे, छायांनी रेखियले चित्रतेच देखणे। जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी। एकांती मज समीप, तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी। तूच चंद्रमान भात। त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा। त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा। वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा। गीत येन ते जुळून, गीत येन ते जुळून। भंगल्या सुरातुनी
हिंदी चित्रपटातला यमन हेच जर का आपण ठरवलं तरी त्याच्यावर आपण 50 मिनिटं बोलू शकतो किंवा तेवढी उदाहरणं तुम्ही देऊ शकता. शास्त्रीय उपशास्त्रीय तसंच मला असं वाटतं अभंग गायन हा जो एक प्रकार आहे त्यामध्ये यमन खूप वेगवेगळ्या संगीतकारांनी वापरलेला आहे. तर अशी काही उदाहरणं देता येतील की अमुक गायक किंवा काय अमुक संगीतकार किंवा अमुक अमुक संतांचे हे अभंग या यमनमध्ये बांधलेले असं काही? अभंगवाणीमध्ये जी अगदी अभंगवाणीची सुरुवातच होते म्हणजे भीमसेनजींनी जो संतवाणी कार्यक्रम सादर केला तर त्याची सुरुवातच ते यमनमध्ये करायचे. हरी जय जय राम कृष्ण हरी, हे जे हरिनामाचा गजर असतो तर ते यमनमध्ये गायचे. आणि असं सांगतात की अभंगांच्या माध्यमातून सुद्धा शास्त्रीय संगीत लोकांच्यापर्यंत त्यावेळी पोचलं जायचं. आणि ऑफकोर्स खूप अभंग सांगता येतील. एक गुरुजींचाच अभंग आहे की नामाचा गजर, तर तो यमनमध्ये आहे. तो थोडासा ऐकवा ना आम्हाला. जरूर, आशिष ऐकवेल. अगदी जरूर जरूर. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. महिमा साजे थोर, महिमा साजे थोर, तुझ एका साजे थोर, एका महिमा साजे तुझ एका. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. नामाचा गजर. रिद्धी सिद्धिदासी अंगण झाडीती, रिद्धी सिद्धिदासी, रिद्धी सिद्धिदासी अंगण झाडीती. उच्चिष्ठे काढीती मुक्तिचारी, उच्चिष्ठे काढीती मुक्तिचारी, मुक्तिचारी, मुक्तिचारी. नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर. नामाचा गजर.
शब्द सुरांचे. आनंदजी, मला असं विचारायचं आहे की आत्ता पंडित भीमसेन जोशी यांचा उल्लेख झाला. तुम्हाला त्यांच्याकडनं आपण गुरुमुखी तालीम म्हणतो, म्हणजे समोरासमोर बसून. तर यमन राग शिकवताना पंडितजींनी तुम्हाला त्या रागाचं स्वरूप फक्त सांगितलं की वेगवेगळ्या बंदिशी तुमच्याकडनं बसून घेतल्या, म्हणजे तालीम कशी दिली? यमन आणि यमन कल्याण असं आपण म्हणूया रागाची, त्याविषयी आधी थोडंसं ऐकायला आवडेल. ही जी तालीम होती तर ती मी असं म्हणतो की सर्वांगीण तालीम होती. आणि म्हणूनच मी नेहमी सांगतो की भीमसेनजी हे जेवढे थोर गायक होते तेवढेच थोर गुरु म्हणून होते. म्हणजे मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यावेळी मी आधी शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत शिकलेलो होतो. मी जे शास्त्रीय संगीत तेव्हापर्यंत शिकलो होतो ते गाऊन दाखवलं. मग त्यांनी पहिलं शिकवायला हो म्हणलं, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. त्यांनी सुरुवातीला 1-1.5 वर्ष नुसती आवाजाची तालीम करून घेतली, ओंकाराचा रियाज, खर्जाचा रियाज हे सगळं करून. त्याच्यानंतर मग जेव्हा राग शिकवायला सुरुवात केली तर त्यावेळी A to Z म्हणजे अगदी सुरुवातीच्या आलापीपासून ते मग ख्यालाची बंदिश, द्रुतबंदिश, त्यातला विस्तार कसा करायचा. म्हणजे किराणा घराण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की रागातला जो प्रत्येक सूर आहे त्याचं स्थान काय आहे त्या रागातलं, तो कशासाठी आहे त्या रागामध्ये, आणि त्याचं सौंदर्य दाखवत पुढे जायचं. ही जी एक शांत आलापीची पद्धत आहे ती किराणा घराण्याची पद्धत आहे. तर ती गायकी गुरुजींनी शिकवली. त्याचबरोबरीने मैफलीमध्ये कसं गावं, त्याच्याविषयी काय करावं काय करू नये. म्हणजे ते खूप बोलायचे नाहीत, पण जे बोलायचं त्याच्यात खूप मोठा अर्थ सामावलेला असायचा. ते एवढंच म्हणायचं की लय अशी ठेवली पाहिजे की समोरच्याला झोप नाही लागली पाहिजे आणि आपल्याला झेपली पाहिजे. पण याच्यात खूप गूढ अर्थ आहे. म्हणजे आपण आजूबाजूला बघतो की प्रत्येक मैफल ही रंगते का नाही हे बरेच वेळा ह्या फॅक्टरवर डिपेंडंट असतं की कुठल्या समोर श्रोतृवर्ग कुठला आहे आणि आपण कुठल्या लयीत सादर करतोय. ते जर मॅच नाही झालं तर मग लोकांना रटाळ वाटू शकतं. बरोबर. तर असं आणि मग त्यांच्या व्यक्तिमत्वातनं खूप गोष्टी शिकायला मिळायच्या. त्यांची गाण्यावरची श्रद्धा, गुरुवरची श्रद्धा आणि कलेविषयी एक प्रामाणिकपणा. आपण म्हणतो ना की कधी असं, म्हणजे आता भरतनी पण खूप त्यांच्याबरोबर साथ केलेली आहे. म्हणजे असं कधी व्हायचं नाही की असं आपण पाट्या टाकणं ज्याला म्हणतो ना, की तसं कधीही व्हायचं नाही. प्रत्येक मैफल ही 200% स्वतःकडनं दिलं गेलं पाहिजे. तर हे त्यांच्या बरोबर राहून आम्हाला अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. आता आपण यमन विषयी बोलतोय म्हणून जेव्हा तालीम तुम्हाला द्यायचे त्यावेळी म्हणजे एखादी एकतालातली बंदिश असेल किंवा एखादी मुद्दामून तिलवाड्यातली काही बंदिश दिली किंवा एखादी काही झुमऱ्यातली बंदिश शिकवली. आत्ता कसं मला असं वाटतं आधी झपताल होता आणि मग तर अशी जाणीवपूर्वक तुम्हाला ते तालीम द्यायचे की ही बंदिश झपतालातली मुद्दामून. हो, वेगवेगळ्या तालातल्या, म्हणजे गुरुजी एकताल तर गायचेच, 1 ताल 3 ताल, त्याच्याबरोबरीने झपताल, रूपक. मग पुढे त्यांनी ख्यालच पण ठाय म्हणजे विलंबित त्रितालामध्ये पण ते गायचे. तर असं वेगवेगळं बंदिशी शिकवायचे. आणि जे अभंग यमनमध्ये आहेत त्याची वेगळी अशी तुम्हाला काही तालीम दिली? यमनची म्हणजे अभंगांची अशी रागसंगीत जेव्हा शिकवत होते त्यावेळी अभंग किंवा याची वेगळी तालीम नाही दिली. परंतु ते एकतर त्यांच्या मागे तानपुऱ्याला बसून जे ऐकायचो त्याच्यावरनं, आणि मध्ये ते जेव्हा रंगवाणी किंवा संतवाणी हे कार्यक्रम करायचे तर त्यावेळी घरी ते अभंग गायचे आणि आम्ही समोर बसून ते फॉलो करायचो. तर अशा याच्यातनं ते शिकलं गेलं. खरं तर ती सुद्धा खूप मोठी शिकवणीच आहे. म्हणजे समोर ते शिकवतायत एखादा अभंग आणि त्यातून यमन राग उलगडत जातोय. भीमसेनजी चित्रपट संगीत सुद्धा खूप गायले आहेत, म्हणजे तिथे अर्थात ते रागसंगीतच गायचे. म्हणजे तर असा कुठला काही हे आहे का की चित्रपटामध्ये पंडितजींनी गायलेला यमन आहे आणि मग तुम्हाला शिकवलं आणि मग ते रेकॉर्ड बरहुकूम गायला शिकवलेलं आहे? कारण चित्रपटाचं माध्यम हे वेळेचं गणित बसवावं लागतं. तिथं तुम्ही 8 मिनिटं 12 मिनिटं 1 तास गाऊ शकत नाही. 3-3.5 मिनिटात तो यमन उभा करायचा आहे. मग त्याच्यासाठी वेगळं काही तुम्हाला शिकवलं का?
त्यांची नेहमी शिकवण अशी असायची की दिलेल्या वेळात चांगलं गाता आलं पाहिजे. आणि त्यांनी पूर्वी जे LPचं रेकॉर्डिंग फॉर्मॅटमध्ये जे केलेलं आहे तो म्हणजे कमी वेळेत राग कसा गावा त्याचा वस्तुपाठ आहे तो. की 20 मिनिटाच्या मध्ये मोठा राग की जे अगं परत किराणा घराण्याचं वैशिष्ट्य आहे की मोठे राग गायले जातात कारण त्याला विस्तार करायला खूप स्कोप असतो. या मोठ्या रागांच्या बद्दल म्हणलं जातं की अनेक दशकं, अनेक शतकं, अनेक गायक ते राग गात आहेत पण तरी तो राग संपत नाही. अजून काहीतरी एक्सप्लोअर करायला बाकी असतं. तर असे मोठे राग गाण्याची परंपरा किराण्यामध्ये आहे. आणि पण त्याचबरोबर तेच राग जर आपल्याला 5 मिनिटात सादर करायचा असेल तर त्यातलं काय आलं पाहिजे. तर हा स्वतः त्यांनी खूप विचार केलेला होता आणि ते आम्हा शिष्यांना तसं सांगायचे. आणि त्यात ते म्हणायचे की पूर्वी त्यांनी काही संगीत नाटकात पण कामं केलेली होती कानडी संगीत नाटकामध्ये. तर तिथं ती त्यांना सवय लागली आणि पुढे मग रेडिओ TV या माध्यमातून कारण तिथेही परत वेळेचं भान ठेवून गावं लागतं. पण तो असर त्यांच्या गाण्याचा तरीही तितकाच व्हायचा वेळ किती असू दे. मला असं वाटतं ती सुरांची ताकद होती आणि वेळेचं बंधन किंवा वेळेचं भान ज्याला म्हणतो आपण ते ठेवलं पाहिजे. आज आपणही ती परंपरा चालू ठेवली पाहिजे. वेळेचं भान आपल्याला ठेवावं लागणार आहे नाहीतर भीमसेनजी आपल्यावरती रागावतील. तर मी अशी विनंती करतो अर्थात तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो. रसिको तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. आनंदजी आजच्या भागाची सांगता तुम्ही भीमसेनजींनी गायलेलं एखादं नाट्यपद असेल किंवा अभंग असेल जो त्यांनी 3-3.5 मिनिटाच्या रेकॉर्डमध्ये गायलेला आहे म्हणजे यमन किंवा यमन कल्याण कुठल्याही रागातला तर तो तुम्ही गाऊन सांगता करावी अशी विनंती करतो. नक्की. भीमसेनजी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे या दोघा दिग्गजांनी गायलेली ही रचना आहे टाळ बोलेची पळीला. अरे वा. तर ती पण यमनमध्येच आहे. तर त्यांनी आजच्या भागाची सांगता करूया. जरूर जरूर. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारे आज रंगला भंग देवाजीच्या दारे आज रंगला भंग टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग. जनसेर पायी कायाजी जवारी जनसेर पायी कायाजी जवारी ब्रह्मानंदी देह बुडून जाय ब्रह्मानंदी देह बुडून जाय एक एक खांब वार करी होय एक एक खांब वार करी होय कैलासाचा नाथ कैलासाचा नाथ
पांडुरंग 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 कैलासाचा नाथ आला पांडुरंग देवाजीच्या दारी आल रंगला भंग टाळ बोलची पहिला नाच माझा संग टाळ बोलची पहिला नाच माझा संग देवाजीच्या दारी आल रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवा